2019 आणि वेलकम 2020 प्रत्येकाच्या ध्यानीमनी सध्या हेच घोळतंय. सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आणि नवीन वर्षाचं धुमधडाक्यात स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण वाट पाहतोय. त्यामुळे सगळ्यांची पावलं पर्यटन स्थळाकडे वळू लागलेत. समुद्रकिनारे, गड किल्ले, थंड हवेची ठिकाणं गर्दीनं फुलून गेलंय. विदर्भाचं काश्मीर म्हणून ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा इथे 31 डिसेंबरचा आनंद साजरा करण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. चिखलदरा हे दऱ्याखोऱ्यात बसलेलं शहर आहे. सर्वत्र हिरवळ आणि 60 किलोमीटरचा घाट. इथलं मनोहारी दृश्य अनेकांना भुरळ घालतं. पर्यटक उंट, हत्ती यांची सवारी करून जंगल सफारी करत आहेत. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्यभरातील लाखो पर्यटकांच्या आनंदाला जोड मिळते ती कोकणच्या सौंदर्याची. लाखो लोक कोकणात येऊन निसर्गाचा आनंद लुटतात. कोकणातील मोहक समुद्र किनाऱ्यावरतीच नाही तर शेकडो पर्यटक कोकणातल्या उंच उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगांकडे आणि घनदाट जंगलाकडे सुद्धा आकर्षित होताना दिसत आहेत. ग्लोबल चिपळूणनं सुरू केलेल्या अनोख्या प्रयोगामुळे मागच्या 3-4 वर्षांपासून लाखो पर्यटकांनी आपला मोर्चा दाभोळ खाडीकडे वळवला आहे. हिरवागार निसर्ग, चारही बाजूने उंच डोंगर आणि या डोंगराच्या पायथ्याला लागून असलेली दाभोळची विशाल खाडी आणि या खाडीच्या तीरावर उन्हाचा शेक आपल्या पाठीवर घेत बसलेली महाकाय मगर आणि अशा अनेक मगरी इथे आहेत आणि याच मगरी पर्यटकांचं आकर्षण बनतात. लोकांनी याचा पुरेपूर आनंद घ्यावा यासाठी ग्लोबल चिपळूण टुरिझम गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी माथेरानला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. सध्या माथेरानमध्ये गुलाबी थंडी पडल्यानं नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी राज्यातल्या आणि मुंबईत अनेकविध ठिकाणच्या पर्यटकांची पावलं ही गेल्या आठवड्याभरापासूनच माथेरानकडे वळली. पर्यटकांचं आकर्षण असलेली माथेरानची राणी पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे पर्यटकांचा आनंद अधिकच द्विगुणित झाला आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या ठिकाणी असलेली हॉटेल्स, बंगल्याची बुकिंग 15 दिवस आधीपासूनच सुरू झालेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून 31 डिसेंबरच्या मध्यरात्री मध्य आणि पश्चिम रेल्वे विशेष लोकल फेऱ्या चालवणार आहे. त्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. रात्री उशिरा मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 2 गाड्या धावतील. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लंडनमधलं जगप्रसिद्ध घड्याळ सज्ज झालंय. बिग बेन असं या घड्याळाचं नाव आहे. सध्या त्याच्या संवर्धनाचं, रखरखावाचं आणि स्वच्छतेचं काम सुरू आहे. पण अपवाद म्हणून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ते सुरू करण्यात येत आहे. ब्रिटनच्या संसदेच्या इमारतीवर हे पुरातन घड्याळ लावण्यात आलं आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गुगलनं एक खास डूडल तयार केलं आहे. गुगलनं नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला एक डूडल बनवलं आहे. गुगलच्या या डूडलमध्ये हवामानाचा अंदाज दर्शवणारा एक बेडूक दाखवण्यात आला आहे. तो आतषबाजीकडे पाहतो आहे. त्याच्याजवळ एक चिमणी बसली आहे. तिनं आनंद साजरा करणारी टोपी घातली आहे. मोबाईलवर हवामान गुगल सर्च करणाऱ्या व्यक्तीसाठी हे बेडूक हा परिचित आहे. 2019 या वर्षामध्ये अभूतपूर्व वाहतूक कोंडी अनुभवणाऱ्या मुंबईकरांना नवीन वर्षात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या वर्षभरात दहिसर ते DN नगर आणि दहिसर ते अंधेरी या 2 मेट्रो मार्गिका खुल्या होणार असून येत्या 2 वर्षात मुंबईतील आणखी 3 मेट्रोची कामं पूर्ण होतील असा दावा मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणानं केला आहे. स्टेट बँकेच्या खातेदारांसाठी एक महत्त्वाची बातमी. SBIच्या ATMमधून पैसे काढण्यासाठी आता मोबाईलवर OTP येणार आहे. तो ATMमध्ये एंटर केल्याशिवाय पैसे निघणार नाहीत. उद्यापासून हा नियम लागू होतोय. ज्यांनी अद्याप आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलेलं नसेल तर त्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारनं आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत आता पुन्हा एकदा वाढवून 31 मार्च 2020 केले. आतापर्यंत 31 मार्च म्हणजे आजचा शेवटचा दिवस होता. मात्र आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत 2020 पर्यंत वाढवले. आतापर्यंत मुदतवाढ देण्याची ही 8वी वेळ आहे.
भारतातील इंटरनेट सेवा आता अधिकाधिक वेगवान आणि इंटरॅक्टिव्ह होणार आहे। यासाठी 5G तंत्रज्ञान हे मोलाची भर टाकणारे या नवीन तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारनं हिरवा कंदील दाखवला आहे। त्यामुळे देशातील सर्व मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आता 5Gच्या चाचण्या घेणार आहेत। केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबद्दल माहिती दिली। पुढच्या 6 महिन्यामध्ये जर एअर इंडिया कंपनी विकता आली नाही तर ती बंद करावी लागेल असा इशारा एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिला। केंद्र सरकारनं एअर इंडियाला अधिक निधी देण्यासाठी नकार दिला आहे, तरी कंपनीचे व्यवहार कसेबसे सुरू आहेत, पण अजून 6 महिन्यांनी ते देखील बंद होऊ शकतात असं या अधिकाऱ्यानं म्हटलंय। दिल्लीमध्ये थंडीची लाट असताना आज भल्या सकाळी नागपूरमध्ये पावसानं हजेरी लावली। कालच हवामान खात्यानं वादळासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली होती। आज सकाळी काही वेळ नागपूरच्या भागात मोठा पाऊस पडला। हिंगोलीमध्ये बेमोसमी पावसानं कहर अक्षरशः केला। गेल्या अनेक दिवसांपासून बरसलेला पाऊस चक्क वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरूच आहे। औंढा, नागनाथ, कळमनुरी, वसमत, सेनगाव, हिंगोली या तालुक्यात सकाळपासून बेमोसमी पावसानं बरसायला सुरुवात केली। या बेमोसमी पावसामुळे काही पिकांना दिलासा मिळणार असला तरी उभ्या पिकांना फटकाही बसू शकतो। बारामती शहरामध्ये आज सकाळी 7:30 नंतर महाबळेश्वरप्रमाणे अतिशय दाट धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे या धुक्यामध्ये रस्त्यांवरच्या वाहनांना 50 फुटांवरचं सुद्धा दिसत नव्हतं, दिवे लावावे लागत होते। अनेकांनी मैदानावर जाणं पसंत केलं आणि धुक्याचा आनंद लुटला। सध्या उत्तर भारतामध्ये थंडीची तीव्र लाट पसरली आहे। श्रीनगरमध्ये रात्रीच्या वेळेस तापमान उणे 6 अंशांपर्यंत जातं। श्रीनगरच्या दाल लेकचा काही भाग अक्षरशः गोठून गेलाय। पहलगाममध्ये शनिवारी रात्री उणे 12 अंश तापमान नोंदवलं गेलं। नवी दिल्लीमध्ये कालचा दिवस हा गेल्या 119 वर्षातला सगळ्यात थंड दिवस ठरला। नवी दिल्लीमध्ये रात्रीच्या वेळेला तापमान 2 ते 3 अंशांच्या दरम्यान घसरलं होतं। गेल्या 4 दिवसांच्या तुलनेत आज धुकं थोडं कमी आहे, तरी अजूनही वाहन चालकांना गाड्या चालवताना अनेक अडचणी येतात। उत्तर भारतातील धुक्याचा सर्वाधिक फटका हा रेल्वेला बसलाय। अनेक रेल्वे गाड्या आज 2 ते 3.5 तास, काही गाड्या तर 5 तास उशिरानं धावत होत्या। दिल्ली भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस तर 7.5 तास लेट आहे। दिल्ली आणि उत्तर प्रदेशप्रमाणे बिहारमध्ये सुद्धा थंडी चांगलीच वाढली आहे। गया इथं सोमवारी 2.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर पाटण्यामध्ये 6 अंश सेल्सिअस इतकं निचांकी तापमान आहे। यासोबतच मोठ्या प्रमाणात धुकं असल्यानं रस्त्यावरची वाहतूक चांगलीच मंदावली आहे। जनरल मनोज नरवणे यांनी लष्कर प्रमुख पदाचा पदभार स्वीकारला। माजी लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्या उपस्थितीत जनरल नरवणे यांनी हा कार्यभार स्वीकारला। जनरल नरवणे यांच्या कारकिर्दीची सुरुवात 7 सिख लाईट इन्फंट्रीमधून झाली होती। जनरल बिपिन रावत आज निवृत्त झाले। आज सकाळी त्यांनी युद्धस्मारकावर जाऊन शहीदांना आदरांजली वाहिली। बिपिन रावत उद्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात संरक्षण प्रमुख असा पदभार स्वीकारतील। आधीच्या तुलनेत भारताचं लष्कर आता अधिक तयार आणि अधिक सज्ज आहे असं बिपिन रावत म्हणाले। भारत आणि चीनमधील डोकलामचा तणाव, पुलवामा हल्ला आणि बालाकोटवरील भारताची कारवाई या सगळ्या रावत यांच्याच कार्यकाळात घडल्या आहेत। एक छोटासा ब्रेक घेऊयात, पाहत राहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये उपमहापौर पदाच्या मतदानाला 5 नगरसेवक उशिरा पोहोचले। त्यांना सभापतींनी बराच वेळ बाहेरच उभं केलं आणि मतदान करता येणार नाही असं जाहीर केलं। अखेर काही वेळानं त्यांना मतदानाची परवानगी देण्यात आली। राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आज राजीनामा देण्याची शक्यता आहे। प्रकाश सोळंके आता राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या बैठकीला जात आहेत। बैठकीनंतर ते पुढील दिशा ठरवतील असं कळतं। मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी आज दिल्ली गाठी। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण,
अमित देशमुख, विश्वजित कदम, विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. आपल्याला चांगलं खातं मिळावं यासाठी या नेत्यांचं सध्या लॉबिंग सुरू असल्याचं कळतं. उस्मानाबादमधले शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कलम 307 प्रमाणे खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील माळेवाडी इथल्या घटनेनंतर अकलूज पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल भाजपचे आमदार राणा पाटील यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. कळंब पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडीवरून या दोघांमध्ये जोरदार संघर्ष आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं निवडणुकीआधीच आपलं खातं उघडलंय. भाजपच्या कोळीत गटातील 22 वर्षीय तरुणी अनिताबाई रतन पावरा या बिनविरोध विजयी झाले. त्यामुळे धुळे जिल्हा परिषदेच्या 52 गटांसह 110 गणांसाठी 7 जानेवारी रोजी निवडणूक होते. पण निवडणुकीच्या आधीच प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यानं 4 गटासह 2 गणात भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध विजयी झाले. महाराष्ट्राला 1 इंच सुद्धा जागा देणार नाही हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया शेकापचे ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राला भूभाग देणं हे त्यांच्या अखत्यारीतच येत नाही, ते आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे. पाटील यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी तिथूनच ही प्रतिक्रिया दिली. औरंगाबादच्या सिडको N4 परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त डॉक्टराचा बंगला फोडून चोरट्यांनी 77 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. 4,75,000 रोख रकमेसह एकूण 20 ते 22 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटलाय. घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र डॉक्टर परगावी गेलेले असल्यानं रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला. मटणाच्या दरवाढीवरून कोल्हापूरनं लक्ष वेधलं असतानाच आता पुण्यात सुद्धा मटण 600 रुपये किलोवर पोहोचलंय. अवेळी झालेला पाऊस आखाती देशात 10,000 बकरे पाठवले गेले. त्यामुळे राज्यातील बाजारपेठेत शेळी आणि मेंढीचा तुटवडा निर्माण झाला आहे असं सांगितलं जातं. या दराच्या बद्दल आता पुण्यातील मटण विक्रेत्यांची 2 जानेवारीला बैठक होणार आहे. आजही असंख्य आदिवासी कुटुंब शिधा वाटप यंत्रणेवरील धान्यापासून वंचित राहत आहेत. भिवंडी तालुक्यातल्या मालबिडी गावातील दीपक भोये आणि त्यांच्या पत्नी दीपाली या दिव्यांग दाम्पत्याला शिधापत्रिका दाखवून सुद्धा धान्य मिळत नाही. त्यामुळे मोलमजुरी करून मिळणाऱ्या उत्पन्नावरतीच त्यांना अवलंबून राहावं लागतं. यासाठी दाम्पत्यानं श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांसह भिवंडी तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर जोरदार ठिय्या आंदोलन केलं. उल्हासनगरमध्ये रस्त्यावरून जात असताना एका तरुणीच्या हातातील मोबाईल दुचाकीवरच्या चोरट्यांनी लांबवल्याची घटना उघडकीस आली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. दरम्यान पोलिसांच्याकडून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शोध सुरू झाला आहे. एसटी कार्यशाळेच्या समोर फुटपाथवर एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. डोकं आणि गुडघ्यापासून कापलेले पाय अशा अवस्थेतला हा मृतदेह आहे. हा मृतदेह एका बेडशीटमध्ये गुंडाळलेला होता. ही महिला कोण याचा तपास सध्या सुरू आहे. न्यायालयानं बंदी आणल्यानंतरही बैलगाडा शर्यती सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कल्याणजवळच्या चिंचवली गावामध्ये अशीच एक शर्यत आयोजित करण्यात आली असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत एका प्रचंड मैदानावर अनेक बैलगाड्या या तयार स्थितीत आढळल्या. शेकडोंच्या संख्येनं शेतकरी आणि रिक्षा चालक या ठिकाणी जमा झालेले दिसले. पोलिसांना आपल्या दिशेनं येताना पाहताच आयोजकांमध्ये एकच घबराट पसरली आणि सगळ्यांचीच पळापळ झाली. पोलिसांनी आयोजकांना अटक करून गुन्हा दाखल करायचं काम सुरू केलंय. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांच्या लखनौ इथल्या दौऱ्यात सुरक्षेच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका झालेल्या नाहीत असं स्पष्टीकरण केंद्रीय राखीव पोलीस दलानं दिलं आहे. प्रियांका गांधी यांनीच स्कूटरवर मागे बसून सुरक्षा नियमांचं 3दा उल्लंघन केल्याचा आरोप केंद्रीय राखीव पोलीस दलानं केला आहे. देशातील 130 कोटी जनता हिंदूच आहे असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. या वक्तव्याप्रकरणी काँग्रेसचे नेते व्ही हनुमंतराव यांनी मोहन भागवत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. मोहन भागवत यांनी केलेलं वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणारं आहे असा आरोपही हनुमंता यांचा आहे. स्पीड न्यूजमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो.
आपण पाहताय स्पीड न्यूज। अमेरिकेनं शनिवारी इराक आणि सिरियामध्ये काही भागांवर हल्ला केला होता। याची दृश्य आता समोर आले आहेत। इराण प्रणित हिजबुल्ला नावाच्या दहशतवादी संघटनेच्या 5 कॅम्प्सवर अमेरिकेच्या वतीनं हा हवाई हल्ला करण्यात आला। कोचीमधील काही कलाकारांनी प्लास्टिकचं अनोखं शिल्प साकारलं आहे। प्लास्टिकचा वापर टाळा असा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला। यासाठी त्यांनी हजारो प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर केला आहे। विकास कृष्णनसह अन्य दोघांची निवड चाचणीच्या अंतिम लढती जिंकून पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली। जागतिक अजिंक्यपद आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील माजी पदक विजेता विकास बराच काळ मिडलवेट म्हणजेच 75 किलो वजनी गटात सहभागी होत होता। मात्र दुखापतीच्या नंतर सावरल्यापासून तो 69 किलो वजनी गटात आता खेळणार आहे। भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला सलग दुसऱ्या विजेतेपदाची संधी आहे। महिलांच्या जागतिक जलद स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यानंतर हम्पीनं अतिजलद प्रकारात सुद्धा दमदार सुरुवात केली। अतिजलद प्रकारात पहिल्या दिवशी हम्पीनं 3 महिला बुद्धिबळपटूंसह संयुक्तपणे दुसरं स्थान मिळवलं आहे। भारतीय ऑलिम्पिक संघटना अर्थात IOA 2026 किंवा 2030 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील झाले। त्यासाठी 2022च्या बर्मिंगहॅम इथं होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतील माघारीचा निर्णय सुद्धा मागे घेण्यात आल्याचं IOAनं स्पष्ट केलंय। नेमबाजी प्रकाराला वगळल्यानं IOAनं आगामी राष्ट्रकुल स्पर्धेतून माघारी घेत असल्याचं जाहीर केलं होतं। बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुर झालेल्या एका चाहत्यानं त्याला थेट धमकीच दिली आहे। 1 जानेवारीला आगामी चित्रपटाची घोषणा केली नाही तर मी आत्महत्या करेन अशी धमकी या चाहत्यानं ट्विटरवरून दिली। त्यासाठी एक हॅशटॅग सुद्धा तयार करण्यात आला आहे। काजोलनं ट्विटरवर अजय देवगण सोबतचा सैफचा एक फोटो पोस्ट केला। या फोटोसोबत तिनं लिहिलंय, तू ओमकारामध्येही मला धोका दिलास आणि आता प्रमोशनसाठी सुद्धा धोका देतोयस। स्वित्झर्लंडमध्ये असताना तू हे ट्विट वाचशील अशी अपेक्षा आहे। एकीकडे तानाजीचं जोरदार प्रमोशन सुरू असताना सैफ अली खान स्वित्झर्लंडमध्ये सुट्टीचा आनंद घेतोय।